हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो खूप दिवसांचा व्हिडिओ नव्हता बनवत बिकॉज मला ताप सर्दी खोकला ते सगळं चालू होतं म्हणून मी नव्हती बनवत. सो टुडेज टॉपिक इज अबाउट काय चालू आहे ॲडमिशन, काउन्सिलिंग, कॉलेज लिस्ट. दिस इज द टॉपिक. सो जस्ट शेअरिंग यू what is currently going on my mind. So first thing that I didn't take any counseling. मी नाही घेतली कोणती लिटरली बिकॉज 85% आणि माझ्या काही कंडिशन्स पण आहे. जसं की मला नाशिकचे कॉलेजेस पाहिजे, ज्याच्यात मी कॉलेजेसची लिस्ट बघितली. कॉलेजेस म्हणजे कॉलेजेस लाईक MUT, PVG, गुरु गोविंद गोखले, SNGB अजून आहेत कॉलेजेस मी बनवली आणि त्याच्यात ऑलमोस्ट मला मिळतं आहे. बट KK वाघमध्ये मला डाऊट आहे की 85% की मला कॉलेज मिळेल की नाही मिळेल. कॉलेज म्हणजे 85% होती कारण त्याचा कट ऑफ लास्ट इयर 95 गेला होता. कॅप 1 to 3 मिळतं की मी स्पॉटमध्येपर्यंत तर नाही जाणार मी. सो दिस इज द प्रॉब्लेम. अँड KK वाघ भेटला तर चांगलंच आहे आणि नाही भेटला तर मग बाकीचे कॉलेजेस आहे ते पण चांगले. पण माझ्या काही कंडिशन्स प्रॉब्लेम असा की मी जास्त अफोर्ड नाही करू शकत. जसे की कॉलेजची फीज अँड ऑल तर ठीक आहे, बट जो हॉस्टेलचा खर्च असतो, मेस वगैरे. सो मी सर्च पण म्हणजे कझिन वगैरे होती, तिची मैत्रीण होती गोखलेला वगैरे. तर ती बोलली की हॉस्टेल वगैरेची फीज जी असते ही तिची 80,000 आहे. सो वी थिंक करावं लागेल की नाही होणार. सो आय एम टेलिंग यू की मी नाही अफोर्ड करू शकत. किंवा PG म्हटलं तर नाही होऊ शकत माझ्याकडनं. अँड एज्युकेशन लोन म्हटलं तरी पण मी नाही घेते, कारण जर मला चांगले कॉलेजेस ओके. सो मला चांगले कॉलेजेस मिळाले असतील, जसे की COET झालं, कमीच झालं, तर मी एकदा विचार केला असता की घेईल असं एज्युकेशन लोन. बट कॉलेजेस मॅटर करतात ऑफकोर्स. सो आय डोंट थिंक की मी घेईल आणि मला घ्यायचा पण नाही घ्यायचा आहे एज्युकेशन लोन. सो मी कन्फ्युजन आहे, खूप कन्फ्युजन आहे सध्या. खूप कन्फ्युजन आहे. कॉलेज लिस्ट कसं काय बनवू, त्याच्यानंतर खूप माझा प्रॉब्लेम इज ऑल अबाउट हॉस्टेल वगैरेची फीज. त्याच्यानंतर मेस वेगळी किंवा रूम घेतला तर मग तरी बी ॲप्रॉक्सिमेट आय थिंक की नाशिकमध्ये 7,000 or 5,000 मला मंथली लागतील. आणि इट इज नॉट फॉर ओनली 1 year. सॉरी 1 year नाही, 4 yearsची गोष्ट आहे. सो हे सगळं विचार करावा लागतो मला. त्याच्यामुळेच मी कन्फ्युजन आहे. नाही तर मला ह्या पर्सेंटाईलवरती मिळतं आहे, MUT मिळतं आहे, ENTCपर्यंत चान्सेस आहे, AIDS वगैरे. 85% अदर कॉलेजेस गुरु गोविंद वगैरे मला ॲडमिशन मिळतं आहे, म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ चेक केला तर. प्रॉब्लेम हाच होतो आहे की फीज किती असेल तिथं राहण्या खाण्याची, PGची. सो हा सगळा विचार हा सगळा विचार करावा लागतो सगळ्या गोष्टींचा. सो नाशिकमध्ये राहण्या खाण्याचा खर्च वगैरे सगळं विचार करावा लागतो. आणि बस. आणि कॉलेज लिस्ट अजून नाही माझ्याकडे, म्हणून विचार करते की अजून पण मी काउन्सिलिंग घेतली की घेऊ की नको घेऊ. सो कारण इतकं तर मी सांगते की SNGB मी बघितलं, जे की मला इथून अपडाऊन जर मी केलं तर मला परवडून जाईल. म्हणजे फक्त रोज मला अपडाऊन करायला आहे, तेच आहे की ती पण सवय जी आहे ती मला होऊन जाईल. सो ते मला एक प्रॅक्टिकल ऑप्शन वाटतं आहे. बाकी भेटतं तर मला त्याचं लास्ट इयरचा कट ऑफ 79 होता CSचा.
ओके. आणि सो ते ऑप्शन मला प्रॅक्टिकली वाटतं आहे. सो माझा हॉस्टेलचा मेसचा खर्च वाचेल, तोच मी अदर माझ्या स्किलला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरेन तेच पैसे मी. सो दिस इज माय करंट कंडिशन. सांगलीला बघितलं की SNGP मी तिथे घेऊ शकते ॲडमिशन आणि मी ट्रॅव्हल करू शकते डेली. ओके, 1 आवरचा रस्ता इथून. सो ऑफकोर्स खूप जण जातात. ओके, सो खूप जण जातात, खूप सारे जण असतात इथून स्टुडंट्स. तर इट इज अ प्रॅक्टिकली ऑप्शन. ओके, सो दॅट इज करंट condition currently going on, and sure, that's it today. Bye bye everyone.